हां, आता ह्या लेक्चरमध्ये आपण जे स्टडी करणार आहे आता ते म्हणजे सिलेक्शन ऑफ मटेरियल. सिलेक्शन ऑफ मटेरियल. ग्रेगर जॉन मेंडलनी पायसम सटायवम किंवा पी प्लांटला त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी का सिलेक्ट केलं, बरोबर ना. त्याच्या मागचे रिझन्स, हे रिझन्स तुम्हाला स्टेट बोर्डला विचारले जाऊ शकतात, बरोबर. आता हे पायसम सटायवम किंवा पी प्लांट का सिलेक्ट केलं, बिकॉज दिस पी प्लांट शो सम प्रॉपर्टीज. आपल्याला काही प्रॉपर्टीज पाहायला भेटणार आहे पायसम सटायवमच्या. ते म्हणजे काय, दिस प्लांट is annual. This plant is annual. म्हणजे आपल्याला हे जे पाहायला भेटणार प्लांट हे अॅन्युअल म्हणजे वार्षिक असतं, म्हणजे वर्षभरामध्ये कधी पण येऊ शकतं, वर्षभर चालणारा प्लांट आहे, बरोबर. दुसरी जी प्रॉपर्टी आपल्याला पाहायला भेटणार आहे, शॉर्ट लाईफस्पॅन. शॉर्ट लाईफस्पॅन आणि इयरमध्ये जर आपण पाहिलं तर 3 to 4 जनरेशन्स आपल्याला पाहायला भेटणार. म्हणजे एका वर्षामध्ये आपण 3 ते 4 वेळेस त्याचं उत्पन्न घेऊ शकतो, बरोबर. नेक्स्ट जी प्रॉपर्टी आपल्याला पाहायला भेटणार ते म्हणजे काय, दिस प्लांट शो कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, बरोबर. आता क्वेश्चन पडतो, व्हॉट इज कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स ॲक्च्युली काय असतात. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे ह्या कॅरेक्टर्समध्ये आपल्याला इंटरमिजिएट कॅरेक्टर पाहायला भेटत नाही. इंटरमिजिएट कॅरेक्टर्स ॲबसेंट असतात. ॲबसेन्स ऑफ इंटरमिजिएट कॅरेक्टर. आता हे जर समजून घ्यायचं असेल तर एक्झाम्पल आपण पाहूया, बरोबर. म्हणजे आपल्याला काय पाहायला भेटणार, आपण सीड शेपचा इथं विचार करू. सीड शेप, आता सीड शेपमध्ये आपण 2 ट्रेट्स त्याच्यामध्ये पाहिले होते पहा. एक जो ट्रेट आपण पाहिला होता तो म्हणजे राऊंड सीड आहे आणि दुसरा जो आपण पाहिला होता तो आहे रिंकल सीड, बरोबर. आता याच्यामध्ये असणारे इंटरमिजिएट कॅरेक्टर आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणजे हे कॅरेक्टर्स व्यतिरिक्त म्हणजे राऊंड किंवा रिंकल हे शेप सोडून आपल्याला दुसरे शेपचे सीड्स इन केस ऑफ पायसम सटायवम पाहायला भेटत नाही. म्हणजे थोडक्यात काय नसतं त्याच्यामध्ये, इंटरमिजिएट कॅरेक्टर नसतात किंवा हे जे 2 शेप आहे हे एकमेकांमध्ये ब्लेंड होत नाही आणि तिसऱ्या टाईपचा शेप तयार करत नाही. म्हणजे हे ॲक्च्युली काय शो करणार, प्लांट्स आपल्याला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आपल्याला शो करणार, बरोबर. त्याच्यानंतर चौथी जी प्रॉपर्टी पाहायला भेटणार ती म्हणजे कोणती आपल्याला पाहायला भेटणार, फ्लावर्स आर बायसेक्शुअल. फ्लावर्स आर बायसेक्शुअल, बरोबर. आता बायसेक्शुअल म्हणजे काय समजून घ्यायचं. बोथ काय असतील याच्यामध्ये, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आपल्याला पाहायला. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स प्रेझेंट असतात एकाच फ्लावरमध्ये, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आता मेल जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार अँड्रोएशन. अँड्रोएशन आणि अँड्रोएशनचे जे सिंगल इंडिव्हिज्युअल्स आपल्याला पाहायला भेटणार अँड्रोएशनमध्ये असणारे त्यांना आपण स्टेमेन असं कन्सिडर करतो, स्टेमेन, बरोबर. आणि इकडे जर आपण पाहिलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट त्याला आपण गायनोएशन. इट इज कॉल्ड ॲज गायनोएशन. आणि गायनोएशनमध्ये आपल्याला जे सिंगल इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर्स पाहायला भेटणार त्याला आपण म्हणणार कार्पेल, बरोबर. आता फ्लावर्स बायसेक्शुअल. फ्लावर जर बायसेक्शुअल असेल तर यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार सेल्फ पॉलिनेशन होतं, सेल्फ पॉलिनेशन, बरोबर. आता मेटल्सने आपल्याला काय माहिती आहे, काय केलं, हायब्रिडायझेशन केलं. हायब्रिडायझेशन म्हणजे ॲक्च्युली काय असतं, 2 व्हरायटीमध्ये असलेला क्रॉस. 2 व्हरायटीमध्ये असलेला क्रॉस, लक्षात. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, क्रॉस पॉलिनेशन करावं लागेल. पण फ्लावर कसं आहे, बायसेक्शुअल, बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय पॉसिबल आहे, लक्षात ठेवायचं, सेल्फ पॉलिनेशन. मग आपल्याला मॅन्युअली काय करावं लागेल, क्रॉस पॉलिनेशन यांच्यामध्ये घडवून आणावं लागेल, बरोबर. आणि मग क्रॉस पॉलिनेशन जर आपल्याला करायचं असेल, यांच्यामध्ये जर क्रॉस पॉलिनेशन जर करायचं असेल तर आपण एक टेक्निक मेंडल्सनी इथे यूज केली होती. त्या टेक्निकला आपण काय म्हणतो, लक्षात ठेवायचं, इमॅस्क्युलेशन. तिला म्हटलं जातं इमॅस्क्युलेशन, हे लक्षात ठेवायचं, बरोबर. आणि 5वी जी प्रॉपर्टी, लास्ट प्रॉपर्टी जी आपल्याला पाहायला भेटणार पायसम सटायवमची असते, दे प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ प्रोजीन.
म्हणजे थोडक्यात जास्त प्रमाणात काय करतात ते प्रोजेनिस किंवा सीड्स तयार करतात. बरोबर. हां, आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, स्टडी ऑफ वाय द प्लांट मेंडल सिलेक्ट पायसम सटायमा. बरोबर. नेक्स्ट आपण स्टडी करून घेणार आहे, समजून घेणार आहे का एमॅस्क्युलेशनचा यूज करून मेंडल्सने ॲक्च्युली क्रॉस पॉलिनेशन कसं केलं. चला आता आपण पाहूया इमॅस्क्युलेशनची टेक्निक ॲक्च्युली काय असते. इमॅस्क्युलेशन आपल्याला काय माहिती आता, पायसम सटायमामध्ये असलेले जे काही फ्लावर्स आहे हे बायोसेक्शुअल असतात. फॉर एक्झाम्पल आपण इथं एक काय केला, शो केला, हा फ्लावर आहे आपल्याला पाहायला भेटणार, सेंटरला एक रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे. बरोबर. आणि लॅटरल साईडला आपला असे 2 रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स पाहायला, ह्या साईडला पण प्रेझेंट आहे आणि या साईडला पण आपल्याला पाहायला भेटणार. ह्या स्ट्रक्चरला आपण कन्सिडर करतो स्टेमेन. काय आहे ते स्टेमेन. आणि हा जो मधला सेंटरचा पार्ट आपल्याला पाहायला भेटतो त्याला आपण कार्पेल असं म्हणणार. स्टेमेन म्हणजे काय, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, आणि कार्पेल म्हणजे काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. समजा आपण याला जर क्रॉस पॉलिनेशन जर करायचं असेल तर क्रॉस पॉलिनेशन होऊ शकत नाही, कारण की दोन्ही रिप्रोडक्टिव्ह पार्ट सेम फ्लावर प्रेझेंट आहे. ह्याच अँथरमध्ये असलेले जे काही पोलन ग्रेन्स आहे या स्टिग्मावर किंवा कार्पेलवर काय होणार, तुमचे डिपॉझिट होणार. मग त्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला म्हणतो सेल्फ पॉलिनेशन. दिस इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन. पण आपल्याला काय करायचं आहे आता, क्रॉस पॉलिनेशन करायचं आहे, 2 व्हरायटीमध्ये क्रॉस करायचं आहे. मग आपण काय करतो, यूज करतो टेक्निक, ती म्हणजे इमॅस्क्युलेशन. आता इमॅस्क्युलेशनमध्ये काय केलं जातं हे लक्षात घ्या. सपोज हा एक फ्लावर आहे, हा जसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, या साईडला आपल्याला पाहायला भेटणार मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे. ही एक व्हरायटी. सपोज आपण कन्सिडर करू काय, इथं जो आपल्याला प्लांट पाहायला भेटणार, सपोज हा प्लांट आहे तुमचा, हा जो प्लांट आपल्याला पाहायला भेटणार हा टॉल प्लांट आहे, आणि ह्या टॉल प्लांटचा हा फ्लावर आहे, लक्षात घ्या. आणि दुसरं जो आपण व्हरायटी याच्यासोबत क्रॉस करणार आहे, जो प्लांट पाहिला तो काय आहे लक्षात ठेवायचं. हा सपोज आपण डॉर्फ घेतली किंवा शॉर्ट प्लांट आहे, शॉर्ट प्लांट आहे, हाईटली आपल्याला पाहायला भेटणार. आणि हा त्याचा फ्लावर बायसेक्शुअल फ्लावर आपल्याला पाहायला भेटणार. इथं मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट याच्यामध्ये पाहायला भेटणार. आता आपण टॉल प्लांटला सपोज मेल कन्सिडर केलंय, डॉर्फ प्लांटला आपण फिमेल कन्सिडर केलंय, लक्षात घ्या. बरोबर. ज्या फ्लावरला फिमेल आपण कन्सिडर करणार त्याच्यामध्ये आपण इमॅस्क्युलेशनची टेक्निक यूज करतो. आता इमॅस्क्युलेशनमध्ये काय केलं जातं, हे जे स्टेमेन्स आपल्याला पाहायला भेटणार किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट वगैरे असतात ना, त्याला आपण कट करतो. याला बिफोर अँथेसिस. म्हणजे ह्या स्टेमेनमध्ये हे जे आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटणार त्याला आपण अँथर असं म्हणतो. आणि अँथरमध्ये काय असतात, मेल गॅमेट्स प्रेझेंट असतात किंवा पोलन ग्रेन्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात, पोलन ग्रेन्स. लक्षात ठेवायचं, मेल गॅमेटोफाइट, आणि मेल गॅमेटोफाइटच्या आतमध्ये एक मेल गॅमेट्स प्रेझेंट असतात. आपण काय केले याच्यामध्ये, रिमूव्ह केली. काय रिमूव्ह केले मला सांगा, अँथरचा पार्ट रिमूव्ह केला आपण याच्यामधून. अँथरचा पार्ट जर रिमूव्ह केला तर आपल्याला काय पाहायला भेटणार, फक्त काय इथं फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे. आता ह्या क्रॉसमध्ये आपण काय करणार, ज्या प्लांटला आपण मेल कन्सिडर केले त्या प्लांट्समध्ये असलेले जे काही पोलन ग्रेन तयार होतील ते आपण डिपॉझिट करणार डॉर्फ प्लांटच्या स्टिग्मावर. आलं लक्षात. मग याला आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे आपण थोडक्यात काय केलं, क्रॉस पॉलिनेशनसाठी इमॅस्क्युलेशनची टेक्निक यूज केली. आता इमॅस्क्युलेशनची डेफिनेशन काय म्हणतो मी, इमॅस्क्युलेशन ऑफ स्टेमिंग बिफोर अँथेसिस. अँथेसिस म्हणजे काय, अँथरच्या मॅच्युअर होण्याच्या अगोदर. मला पोलन ग्रेन मॅच्युअर होण्याच्या अगोदर आपण काय करणार, याच्यामध्ये असलेले मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट काढून टाकणार, हे लक्षात ठेवायचं, जेणेकरून सेल्फ पॉलिनेशन यांच्यामध्ये होणार नाही. बरोबर. मग ह्या टेक्निकला आपण म्हणतो इमॅस्क्युलेशन. दिस इज व्हॉट वी कॉल्ड इमॅस्क्युलेशन. चला आता आपण स्टडी करूया 3 लॉज, लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. आता हे जे 3 लॉज आपल्याला पाहायला भेटणार आहे, हे लॉज ॲक्च्युली पॉस्ट्युलेट केले कार्ल कोरेन्स नावाच्या सायंटिस्टने, कार्ल कोरेन नावाच्या सायंटिस्टने.
ओके, दीज लॉज आर बेस्ड ऑन मेंडल्स एक्सपेरिमेंट. मेंडलच्या एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर कार्ल्स कोडने काय केले, 3 लॉज पॉस्ट्युलेट केले. मग त्याच्यामध्ये पहिलं जो आपल्याला लॉ पाहायला भेटणार त्याला आपण म्हणतो, लक्षात ठेवायचं, लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स. दुसरा जो आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण म्हणणार लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन. थर्ड वन जो आपल्याला पाहायला भेटणार तो काय, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता लॉ ऑफ डॉमिनन्सला आपण म्हणतो फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स. फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स. जस्ट लाईक दॅट लॉ ऑफ सेग्रिगेशनला आपण सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स असं म्हणणार. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटला आपण म्हणणार थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स. बरोबर. आता याच्यामध्ये आपण जो स्टडी करणार आहे तो स्टडी करणार आहे लॉ ऑफ डॉमिनन्स फर्स्ट ऑफ ऑल. त्यानंतर लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट आपण पाहूया. आता लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये चला आता आपण पाहूया लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये आपण घेत असतो, लक्षात ठेवायचं, मोनो हायब्रिड क्रॉस. काय घेतो आपण, मोनो हायब्रिड क्रॉस. आता मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे काय, ए क्रॉस बिटवीन टू प्युअर इंडिव्हिज्युअल्स differing from single pair of contrasting character. Single pair of contrasting characters. लक्षात. मग याला आपण काय म्हणणार, मोनो हायब्रिड क्रॉस असं म्हणणार. आता मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये जर आपण पाहिलं तर आपण काय म्हणले, याच्यामध्ये 2 प्युअर इंडिव्हिज्युअल्स आपल्याला पाहिजे, 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स आपण घेणार. आता सपोज आपण काय घेतले, याच्यामध्ये पॅरेंट्स घेतले. काय घेतले, पॅरेंट्स. आता पॅरेंट्स आपण काय घेणार, 2 आपल्याला पाहिजे, प्युअर पाहिजे ते होमोझायगस कंडिशनमध्ये. मग आपण काय घेतले, कॅपिटल टी कॅपिटल टी. लक्षात घ्या. हा काय तुमचा, हा टॉल प्लांट घेतला आपण. बरोबर. इथं ट्रेट कोणता आहे, टॉलनेस आहे की नाही. आणि टॉलनेससाठी इथं लक्षात ठेवायचं आपण सिंगल कॅरेक्टरसाठी पेअर ऑफ जीन्स घेत असतो. लक्षात ठेवायचं, सिंगल कॅरेक्टर इज एक्सप्रेस बाय पेअर ऑफ जीन्स. कारण की पायसन सटायन हे काय डिप्लॉइड प्लांट आहे, इट इज अ डिप्लॉइड प्लांट. दॅट्स वाय सिंगल कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी आपण 2 जीन्स इथं जिनोटाइप मध्ये मेन्शन केले. ही जी काही जीनची मांडणी याला आपण काय म्हटलं होतं, जिनोटाइप असं म्हटलं होतं. दुसरा जो आपण घेणार आहे आता तो काय लक्षात ठेवायचं, स्मॉल टी स्मॉल टी. स्मॉल टी स्मॉल टी काय लक्षात ठेवायचं, हा डॉर्फ प्लांट आहे. डॉर्फ प्लांट. इथं आपण मेन्शन केलं पाहिजे इंडिव्हिज्युअल डिफरिंग फ्रॉम सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. मग इथं जर आपण पाहिलं यांचा जो काही ट्रेट आहे हा डिफरंट आहे ना, ट्रेट डिफरंट आहे ना. हा टॉलनेससाठी रिस्पॉन्सिबल, हा डॉर्कनेससाठी रिस्पॉन्सिबल. म्हणजे याच्यामध्ये फक्त आपण काय मेन्शन केलं, सिंगल कॅरेक्टर मेन्शन केले फक्त. ते म्हणजे कोणतं मेन्शन केले सांगा, ते म्हणजे आपण मेन्शन केलंय हाईट. काय मेन्शन केलं आपण याच्यामध्ये, हाईट. लक्षात आलं. आता ह्या पॅरेंटचे आपल्याला काय घ्यायचे, गॅमेट्स. गॅमेट्स. बरोबर. आता हा जो इंडिव्हिज्युअल आहे हा डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड असल्यानंतर आणि होमोझायगस कंडिशन आहे. होमोझायगस जर कंडिशन आहे तर इट विल प्रोड्यूस ए सिंगल टाइप ऑफ गॅमेट. हा याने काय केलं, सिंगल टाईपचा गॅमेट फॉर्म केला. कारण की होमोझायगस कंडिशन आहे, एकाच टाईपचा गॅमेट तयार करू शकतो. मग सपोज जर हा इंडिव्हिज्युअल जर डिप्लॉइड असतात तर गॅमेट कसे असतात, हॅप्लॉइड असतात. मग त्यामुळे आपण काय घेतलं, फक्त सिंगल टी याच्यामध्ये मेन्शन केला. इथं जर आपण पाहिलं इथं पण होमोझायगस कंडिशन आहे, त्याच्यामुळे इथं पण काय असेल, सिंगल टाईपचा गॅमेट आपल्याला पाहायला भेटणार. आता या दोन्हीमध्ये आपल्याला काय करायचं, क्रॉस करायचं. त्यालाच आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, फर्टिलायझेशन. आता F1 जनरेशन किंवा त्याला आपण फर्स्ट फिलियल जनरेशन असं म्हटलं होतं. पॅरेंटच्या क्रॉस नंतर आपल्याला F1 जनरेशन भेटतं. F1 जनरेशन आपल्याला काय भेटेल, कॅपिटल टी स्मॉल टी. हे झालं आपलं F1 जनरेशन किंवा फर्स्ट फिलियल जनरेशन. आता या ठिकाणी आपल्याला जे कॅरेक्टर पाहायला भेटणार आहे किंवा जो फिनोटाइप पाहायला भेटणार आहे, हा फिनोटाइप काय आहे लक्षात ठेवायचं, याला आपण म्हणणार टॉल प्लांट.
हे काय लक्षात ठेवायचं, टॉल प्लांट. बरोबर. पण आता इथं होमोझायगस कंडिशन आहे का? नाही. इथं कंडिशन कोणती? हेट्रोझायगस कंडिशन आहे. हेट्रोझायगस म्हणजे एक डॉमिनंट प्रेझेंट आहे, एक रिसेसिव्ह प्रेझेंट आहे. बरोबर. त्यामुळे याला आपण काय म्हणणार? हायब्रिड टॉल प्लांट. इट इज कन्सिडर्ड ॲज हायब्रिड टॉल प्लांट. लक्षात आलं. दोन्ही जीन पैकी फक्त एकाच जीनने काय केलं? एक्सप्रेस केलं. ते म्हणजे काय? कॅपिटल टी इथे एक्सप्रेस झाला, टॉलनेस एक्सप्रेस झाला. बरोबर. म्हणजे कॅपिटल टी हा काय? डॉमिनंट आहे. लक्षात आलं. आणि कॅपिटल टी कोणत्या ट्रेटसाठी रिस्पॉन्सिबल आहे? टॉलनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे टॉलनेस हे काय इथं डॉमिनंट कॅरेक्टर आहे. स्मॉल टी इथे एक्सप्रेस झाला का? नाही. म्हणजे स्मॉल टीचं जे कॅरेक्टर आहे ते कसं आहे? रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. लक्षात आलं इथपर्यंत. आता हे झालं मोनो हायब्रिड क्रॉस विषय आपण पाहिलं. आता मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे ऍक्च्युली काय? लॉ ऑफ डॉमिनन्स आहे. आता लॉ ऑफ डॉमिनन्स कसं लिहिणार? याच्यामध्येच आपण स्टेटमेंट तयार करणार ह्या डेफिनेशन मध्ये. काय लिहिलं आपण? डेफिनेशन, ए क्रॉस बिटवीन टू प्युअर इंडिव्हिज्युअल डिफरंट फ्रॉम single pair of contrasting character. The character appear in F1 generation is dominant and the character is suppressed is nothing but a recessive character. लक्षात आलं. हे काय झालं? हे स्टेटमेंट झालं कशाचं? लॉ ऑफ डॉमिनन्स. आता लॉ ऑफ डॉमिनन्स आणि मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये तुम्ही सेम टाईपचे एक्झाम्पल घेऊ शकता. म्हणजे टॉल आणि डॉग प्लांटचं तुम्ही क्रॉस करणार लक्षात. आणि त्यानंतर आपण काय करणार? आता याचा लक्षात ठेवायचं, F2 जनरेशन करायचं. मग आता F2 जनरेशन जर आपल्याला काढायचं असेल, सेकंड फिलियल जनरेशन जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? F1 जनरेशनचा सेल्फ क्रॉस घ्यावा लागेल. त्याला आपण सेल्फिंग असं आपण म्हणणार. बरोबर. मग आपल्याला जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो भेटेल. F1 प्रोजेनी आपल्याला काय भेटली होती? आपली होती कॅपिटल टी. बरोबर. कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आता कॅपिटल टी स्मॉल टीचा क्रॉस आपण सोबत कोणासोबत करणार? कॅपिटल टी आणि स्मॉल टी सोबत. बरोबर. मग यालाच ऍक्च्युली आपण काय म्हणतो? याला आपण म्हणणार सेल्फिंग. इट इज कॉल्ड ॲज सेल्फिंग. याला म्हणतो तर सेल्फिंग किंवा इंटरब्रीडिंग असं आपण म्हणणार. बरोबर. आता हे झाले पॅरेंट्स. समजा F1 प्रोजेनी आपल्याला काय लक्षात ठेवायचं? हे पॅरेंट्स आहे. हे जर पॅरेंट्स असेल तर आपल्याला काय करावं लागतील? याचे गॅमेट्स काढावं लागतील. काय करावं लागतील? गॅमेट्स. आता गॅमेट्स काढायचे असतील आपल्याला आणि पॉसिबल कॉम्बिनेशन जर चेक करायचे असतील, प्रोजेनीमध्ये पॉसिबल कॉम्बिनेशन्स काय असतील. बरोबर. मग त्यासाठी आपण एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनचा यूज करतो, एक डायग्रामचा यूज करतो, एक चार्टचा यूज करतो. मग त्या चार्टला आपण पुनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड असं म्हणणार. काय म्हणतो आपण त्याला? पुनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड. बरोबर. आता आपण एक पुनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड काढूया. बरोबर. इकडे आपण कन्सिडर केलं याला मेल, इथं आपण फिमेल कन्सिडर केलं. सपोज दिस इज मेल, दिस वन इज फिमेल. आता सुरुवातीला आपण मेलचे गॅमेट्स लिहू. इथं मेलचे गॅमेट इथं हेट्रोझायगस कंडिशन आहे. हेट्रोझायगस कंडिशन म्हणजे काय? दोन आपल्याला डिफरंट काय पाहायला भेटणार आहे इथं? सांगा मला. दोन डिफरंट एल्स प्रेझेंट आहे ना, दोन टाईपची इथं गॅमेट्स तयार होऊ शकतात, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. बरोबर. हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतील ना. सेम टाईपचे गॅमेट्स इथं आपल्याला पाहायला भेटणार फिमेल्समध्ये असतील, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आता हे झाले गॅमेट्स. आता यांच्यामध्ये क्रॉस घ्या. काय पाहायला भेटणार आपल्याला? कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. नंतर इथं काय आहे? कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी स्मॉल टी. लक्षात आलं. हे काय झालं? हे झालं आपलं F2 जनरेशन. म्हणजे आपण F2 जनरेशन कसं मिळवलं? F1 जनरेशनमध्ये सेल्फ क्रॉस करून F2 जनरेशन आपण मिळवलं. बरोबर. आणि हे जे आपल्याला चेकर्ड बोर्ड पाहायला भेटणार किंवा यालाच आपण काय म्हटलं होतं? दिस इज ॲक्च्युली ए चेकर बोर्ड किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? लक्षात ठेवायचं, पुनेट स्क्वेअर. पुनेट स्क्वेअर. आता चेकर बोर्ड किंवा पुनेट स्क्वेअर म्हणजे काय? इट इज ए डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन किंवा डायग्राम विच इज यूज टू check the possible combinations of progeny in a particular cross. A diagram which is used to check the possible combination of a particular cross. This diagram is nothing but checkerboard or we can say that Punnett square. चला आपण Punnett square असं मेन्शन करायचं.
बरोबर. चला आता आपण याच्यामध्ये प्रोजेनीचे जे जिनोटाइप्स आपल्याला माहिती आहे, हे जिनोटाइप्स आहे. आता याचे फिनोटाइप्स काय येतील? आता याच्यामध्ये दोन्ही मध्ये काय आहे, कॅपिटल टी म्हणजे हा काय झाला तुमचा, हा टॉल प्लांट झाला. इथे कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे हा काय लक्षात ठेवायचं, हा हायब्रिड टॉल आहे. दिस इज हायब्रिड टॉल. इथे जर आपण पाहिलं एक कॅपिटल एक स्मॉल टी, हा पण काय लक्षात ठेवायचं, हा हायब्रिड टॉल आहे. हा आपल्याला काय पाहायला भेटणार, दोन्ही रिसेसिव्ह जीन्स म्हटल्यानंतर ॲलिल्स म्हटल्यानंतर हा असं तुमचा डाफ लक्षात ठेवायचं. चला आता याचा जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो काय येतो आपल्याला पाहायचं. पहिलं आपल्याला पाहायला भेटणार फिनोटायपिक रेशो. बरोबर. फिनोटायपिक रेशो म्हणजे काय, आपल्याला एक्सटर्नली जे अपीअरन्स पाहायला भेटणार आहे ते कोणते दोन ट्रेट्स त्याच्यामध्ये पाहायला भेटणार, ते एक तर असेल डॉल किंवा आपल्याला पाहायला भेटणार डॉट. म्हणजे आपल्याला काय पाहायला भेटणार याच्यामध्ये टॉल, टोनॅस टू टॉल हा रेशो पाहिजे आपल्याला. आता टॉल किती प्लांट आहे इथं, 1 2 आणि 3 आपल्याला काय पाहायला भेटणार, टॉल प्लांट आहे. आणि एकच काय पाहायला भेटणार आहे, टॉप प्लांट आहे. म्हणजे हा जो रेशो आपल्याला काय पाहायला भेटणार, हा असेल तुमचा 3:1 रेशो. बरोबर. नेक्स्ट जो आपल्याला पाहायला भेटणार तो आहे जिनोटायपिक रेशो. जिनोटायपिक रेशो. आता जिनोटायपिक रेशो आपल्याला काय पाहायला भेटणार, आपल्याला इथं 3 टाईपचे जिनोटाइप्स पाहायला भेटणार. 3 टाईपचे जिनोटाइप्स आहेत, ऑब्झर्व करा. कॅपिटल टी असलेलं एक जिनोटाइप आहे, कॅपिटल टी स्मॉल टी असलेलं एक जिनोटाइप आहे आणि स्मॉल टी असलेलं एक जिनोटाइप आहे. म्हणजे आपल्याला काय पाहायला भेटणार, कॅपिटल टी कॅपिटल एस टू कॅपिटल टी स्मॉल टी एस टू स्मॉल टी. बरोबर. हे इंडिव्हिज्युअल्स किती आहे, हा फक्त एक. कॅपिटल टी स्मॉल टी किती येतं, 2 आहेत. आणि स्मॉल टी आपल्याला काय पाहायला भेटणार, फक्त एक. म्हणजे जिनोटायपिक रेशो जो आपल्याला पाहायला भेटणार, हा जिनोटायपिक रेशो आपल्याला काय पाहायला भेटतो, अशा टाईपचा 1:2:1 आणि फिनोटायपिक रेशो जो असतो तो असतो 3:1. ओके, दॅट्स ऑल अबाउट द लॉ ऑफ डॉमिनन्स.